यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे। दिवंगत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 11 वर्ष पूर्ण झाली। त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा सुनावली गेली, पण खुनाचा मुख्य सूत्रधार मात्र अजूनही मोकाटे। या गोष्टीचा निषेध करून खुनाचा सूत्रधार जो आहे त्याला लवकरात लवकर पकडलं जावं अशी मागणी मुंबईतील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून करण्यात आली आहे। दरम्यान त्यांच्याशी संवाद साधला सुशांत सावंतने। दाभोलकर यांच्या हत्येला 11 वर्ष पूर्ण झाली, मात्र या हत्येमागील खरा सूत्रधार जो आहे तो अजूनही समोर आला नाही आणि याचमुळे आज सगळे दाभोलकर समर्थक आणि दाभोलकर प्रेमी जे आहेत ते शिवाजी पार्क येथे जमलेले आहेत। गेली 11 वर्ष झाली डॉक्टर दाभोलकरांचा खून होऊन आणि 10 वर्षानंतर खुन्यांचा पत्ता लागलेला आहे। पण त्यामागचा खरा सूत्रधार म्हणजे कॉम्रेड पानसरे असतील, गौरी लंकेश असतील, या सगळ्यांच्या खुनाचे जे सूत्रधार आहेत एक म्हणजे त्यांचा अजून पत्ता लागलेला नाही, तर तो शोध लागावा याची आम्ही म्हणजे त्यासाठी हे करतोय। आणि विचार म्हणजे एखाद्या व्यक्तीला मारल्याने त्याचे विचार संपतात असं नाही, तर हे दाखवण्यासाठी म्हणजे ही संघटनेचं काम अधिकाधिक वाढत चाललेलं आहे, ते कमी झालेलं नाही। आम्ही सारे दाभोलकर असं म्हणत आम्ही इथे जमलेलो आहोत। सूत्रधार सापडलेला नाहीये, तरी जे दाभोलकरांचे मारेकरी होते की त्यांना वाटलं असेल की एका दाभोलकरांना मारलं तर त्यांचे विचार संपतील, तर माणूस मारून विचार संपवता येत नाहीत हे सांगण्यासाठी आम्ही आज सुद्धा रस्त्यावरती उतरलेलो आहोत। यामागचा खरा सूत्रधार जो आहे तो सापडलेला नाही आणि तो लवकर सापडावा अशी मागणी हे समर्थक करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अजित सह सुशांत सावंत, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।